सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी तुमचा बंधू सुमित पुन्हा एकदा मी तुमचे स्वागत करतो. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे आणि त्याचं नाव आहे पापाप्रती आपला दृष्टिकोन किंवा पापाप्रती देवाचा दृष्टिकोन. की मनुष्य पापाप्रती काय दृष्टिकोन ठेवतो आणि देव पापाप्रती काय दृष्टिकोन ठेवतो, त्याच्या काय अपेक्षा आहे. आपण शास्त्रभाग वाचतो, त्याच्यानंतर आपण प्रार्थना करू आणि नंतर मग आपण आपल्या वचनाकडे आपण जाणार आहोत. आणि आजच्या मननासाठी आपण जे वचन घेतलं आहे ते आहे 1 योहान ह्याचा पहिला अध्याय, याच्या वचन 7 पासून दुसऱ्या अध्यायाच्या वचन 2 पर्यंत. 1 योहान ह्याचा पहिला अध्याय वचन 7 पासून दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. कृपा करून आपण आपल्या बायबलमध्ये जाऊ आणि आपण लक्ष देऊ. 1 योहान ह्याचा पहिला अध्याय वचन 7 मी आपल्यासाठी ह्याच्या पुढे वाचतो मी. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. दुसऱ्या अध्यायाचे 1 आणि 2. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगांच्या पापाबद्दल आहे. परमेश्वर त्याच्या वचनावर आशीर्वाद पाठवो. हे आजचं आपलं वचन आहे. आपण प्रार्थना करून थोडक्यात आपण हे वचनावर आपण मनन करणार. या आपण प्रार्थना करू. आमच्या महान आणि गौरवी बापा, तुझ्या नावाला आम्ही पुन्हा एकदा धन्यस्तुती करतो. परमेश्वर पित्या, आभार मानतो की पुन्हा एकदा तुझ्या वचनातून आम्हाला तू मार्गदर्शन करणार आहेस. परमेश्वर पित्या, तू आम्हाला काही शिकवणार आहे. परमेश्वर पित्या, जो विषय आम्ही आज हाताळते त्याप्रती तू आम्हाला शिकण्यास सहायता मदत कर आणि तुझ्या आत्म्याने परमेश्वर पित्या आम्हाला योग्य तू मार्गदर्शन कर. हो देवा, या वचनात तुझा आशीर्वाद दे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या वचनाला तू सहायता मदत कर. आमचं नाही परमेश्वर पित्या, परंतु या वचनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा ह्याच्या प्रिय आणि गोड नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो एक आमेन. आपण आपल्या मुद्द्याकडे आपण जाऊ. मी तुम्हाला सांगितलं की आपण आज विषय घेतला आहे तो म्हणजे पापाप्रती दृष्टिकोन, म्हणजे मनुष्याचा दृष्टिकोन आणि देवाचा दृष्टिकोन. आणि जे वचन आपण वाचलं आहे आणि ते आहे 1 योहानाचं. 1 योहानाबद्दल तुम्हाला मी थोडी माहिती देतो की हे पुस्तक किंवा हे पत्र का लिहिलं आहे. हे पत्र यासाठी लिहिलं आहे की काही खोट्या शिक्षणाच्या विरुद्ध हे पत्र लिहिलेलं आहे. जर तुम्ही ह्याचा बॅकग्राऊंड बघाल या पुस्तकाचा तर काही खोट्या शिक्षणाच्या विरुद्ध, जसं की अनैतिकता, जे पाप आपण करतो, ठीक आहे, अनैतिक आपण जे गोष्टी करतो ते दुराचरण नाही किंवा पाप नाही असं एक खोटं शिक्षण होतं. म्हणजे मनुष्य पापी आहे, ठीक आहे, हे जे आहे ह्या गोष्टी त्या लोकांमध्ये ज्यांना हे पत्र लिहिलं गेलेलं आहे, ठीक आहे, त्या लोकांमध्ये ही एक समज होती, हे खोटं शिक्षण होतं. आणि मंडळांमध्ये बी हे खोटं शिक्षण होतं की अनैतिकता जी आहे ते पाप नाही आहे, ते दुराचरण नाही आहे. आणि ह्या खोट्या शिक्षणाला विरोध करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या वचनातून, येशू ख्रिस्ताच्या शिकवणीतून तो मार्गदर्शन करत आहे. योहान जो येशू ख्रिस्ताचा शिष्य होता तो मार्गदर्शन करत आहे आणि त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला शिकायचं आहे ह्या गोष्टीमधून की हे पत्र जे आहे ते खोट्या शिक्षणाच्या विरोधामध्ये आहे. आणि ते खोटं शिक्षण काय होतं, ते हे होतं की मनुष्य हा पापी नाही. तो ज्या गोष्टी करतो, अनैतिक गोष्टी करतो, त्याच्याने तो पापी ठरत नाही, परंतु शास्त्र या गोष्टीच्या विरुद्ध बोलतो. आपल्याला बी माहिती. आणि तेच आपण बघणार आहे की आपण मनुष्य त्यावेळेस काय विचार करत होता, की आजच्या घडीला काय विचार करत आहे आणि देव त्याच्याबद्दल काय म्हणत आहे. त्याच्या विचाराला, त्या दृष्टिकोनाला, पापाबद्दलच्या दृष्टिकोनाला देव काय म्हणत आहे हे आज आपण बघणार आहोत. चला आपण आपल्या वचनाकडे पुन्हा जाऊया. आणि हा छोटासा बॅकग्राऊंड होता, आपण पण म्हणजे तुम्हाला वचन समजायला मदत होईल. तर आपण जो अध्याय वाचला, जे आपण शास्त्रभाग वाचला, त्याच्यामध्ये बी हेच आहे, ठीक आहे. तर आपण काही मुद्द्यांमध्ये आपण ह्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करता. आज तुमच्यासमोर मी 4 मुद्दे मांडणार आहेत आणि लहान अंशी राहील ते, आणि आपल्याला समजायला मदत करेल की आपण पापी आहोत आणि आपल्याला कशाची गरज आहे. जे ख्रिस्ती बांधव स्वतःला ख्रिस्ती म्हणतात परंतु पाप करतात, किंवा ज्यांनी अजून ख्रिस्ताला ओळखलं नाही त्यांना देखील हा संदेश लाभदायक आहे.
तर कृपा करून आपण काळजीपूर्वक ऐकू आणि देवाच्या वचनाला आपण चांगला प्रतिसाद देण्याचा आपण प्रयत्न करू. या आपण पहिला मुद्दा बघू. ह्याच्यातून जो पहिला मुद्दा माझं म्हणणं आहे की आपण पापाप्रती आपला दृष्टिकोन काय आहे, तर आपण पापाला नाकारतो, निग्लेक्ट करतो. म्हणजे आपण त्याच्यापासून त्या गोष्टीला आपण स्वीकारत नाही की आपण पापी आहे असं. ठीक आहे. वचन 8 ते 10 आपण वाचणार आहोत. वचन 8 ते 10, वचन अध्याय पहिला आणि 8 ते 10 वचन आपण वाचू. पहिले योहान याचा पहिला अध्याय 8 ते 10. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण लबाड ठरतो, त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. म्हणजे शास्त्र म्हणत आहे, ठीक आहे, ह्या आपण जे वचन वाचलं 7 पासून आपण पुढे वाचलं, तर त्याच्या अगोदर तुम्ही 5 नंतर वाचाल तर योहान सांगत आहे की येशू ख्रिस्त आणि परमेश्वर हा प्रकाश आहे आणि त्याने आपल्याला प्रकाश दाखवला आहे आणि आपण प्रकाशात चालत आहोत आणि प्रकाशात चालणारे त्याच्या संगती सहभागीपणा करतात. म्हणजे येशू ख्रिस्तासाठी सहभागी कोण होतं, म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य कोण होतं, येशू ख्रिस्ताला कोण स्वीकारतं, जे अंधारात चालत नाहीत ते, जे प्रकाशामध्ये चालतात ते. आणि प्रकाश कोण आहे, येशू ख्रिस्त. सत्य कोण आहे, येशू ख्रिस्त, ज्यांनी आपल्याला सांगितलं की आपण पापी आहोत आणि आपल्याला तारणाची गरज आहे. देवाचे वचन सांगतं की आपण पापी आहोत, सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरले आहे असं वचन म्हणतं, सर्वांनी. परंतु असं शिक्षण त्यावेळेस पण होतं, आज बी आहे, की मनुष्य हा पापी नाही. आपण आपल्या पापाला नकारतो. म्हणजे आपण ज्या अनैतिक गोष्टी करतो, ठीक आहे, जे स्वाभाविक गोष्टी करतो आपल्या वागणुकीमधून आणि आपल्या देहामध्ये, त्याला आपण नाकारत असतो. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण अंधारात चालत नाही आहे. हे तर असं झालं की आपण अंधारात चालत नाही आहे, म्हणजे एक अविश्वासणारा जो आहे तो स्वतःला म्हणतो की मी पापी नाही, मी पाप स्वीकारत नाही. कोण म्हणतं मला मी पापी आहे, ठीक आहे. म्हणजे मला पापी ठरवणारा कोण, म्हणजे तो स्वतःच्या स्वार्थबुद्धीला, स्वतःच्या स्वइच्छेला, स्वतःच्या नीतिमत्वाला तो मोठं ठरवतो की मी पापी नाही. आणि एक विश्वासणारा देखील जो स्वतःला विश्वासणारा म्हणतो, ख्रिस्ताचा शिष्य म्हणतो, तरी तो अंधारात चालतो, तो सुद्धा स्वतःला फसवत आहे. म्हणजे जो व्यक्ती स्वतःला पापी नाही म्हणत तो स्वतःला फसवत आहे. जो स्वतःला पापी नाही म्हणत तो व्यक्ती स्वतःला फसवत आहे. जो स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करत आहे तो स्वतःला फसवत आहे. कारण वचन स्पष्ट म्हणतं की सर्वांनी पाप केला आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे? आपण स्वतःला पापी म्हणतो तर आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला करायचं काय? पहिली गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला पाप कबूल करायचे आहेत. आपल्याला स्वीकारायचं आहे की आपण पाप करत आहोत. आपल्याला स्वीकारायचं आहे की आपण पाप करत आहोत, कारण ही मोठी गोष्ट आहे. आणि पाप कबूल करण्याने काय होतं? पाप कबूल करण्याने आपल्या पापांची परमेश्वर येशू ख्रिस्त जो आहे, आपला पराक्लेत जो आहे, मध्यस्थ जो आहे, आपला देव जो पिता आहे, तो आपल्या पापांची क्षमा करतो. म्हणजे आपल्याला आपल्या पापापासून दूर नेतो आणि आपल्याला शुद्ध करतो. वचन जर 9 तुम्ही वाचलं, त्याच्यामध्ये म्हटलंय की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. म्हणजे परमेश्वर जो आहे तो आपल्या पापापासून आपल्याला क्षमा करायला तयार आहे. आपल्याला तो शुद्ध आणि पवित्र करायला, आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो आपल्याला शुद्ध आणि पवित्र करायला तयार आहे. सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे? आपण जी आपली बुद्धी आहे की आपण स्वतःला पापी म्हणत नाही, आपलं पाप जे आपण नाकारतो, आम्ही चांगले आहोत, ठीक आहे, हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण देवाला खोटं ठरवतो. वचन 10 म्हटलं आहे की जर तुम्ही स्वतःला पापी नाही समजत तर आपण लबाड आहोत, आपण फसवत आहोत स्वतःला आणि आपण देवाच्या वचनाला खोटं ठरवत आहोत आणि आपल्या ठाई सत्य नाही. आपल्या ठाई सत्य नाही. वचन जर योहान ह्याचा 8वा अध्याय आणि
44 वचन आपण बघितलं तर तिकडे म्हटलेलं आहे की आपण लबाड बोलतो. आपण आपला जो हा संसारिक पिता आहे सैतान, जो पहिल्यापासून लबाडी करत आला आहे, प्रारंभापासून लबाडी करत आला आहे, आपण त्याला अनुसरतो. आपण ख्रिस्ताला नाही स्वीकारत, परंतु त्याच्या गोष्टींना स्वीकारतो, जो म्हणतो की तुम्ही चांगले आहात, तुम्ही चांगले आहात. आणि हाच सर्वात मोठा म्हणतो ना आपण, एक सर्वात मोठा धोका आहे मनुष्य जातीला, की तो स्वतःला चांगलं म्हणतो, तो स्वतःला पापी म्हणून घेत नाही. म्हणजे तो असं म्हणतो की मी आहे, मला येशू ख्रिस्ताच्या तारणाची गरज नाही आहे, त्याच्या बलिदानाची गरज नाही आहे, येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर कार्य केलं त्याची मला गरज नाही आहे. म्हणजे आपण येशू ख्रिस्त आणि देवाच्या वचनाला जे आपण ते खोटं ठरवतो. परंतु आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला हे करायचं आहे की आपल्याला आपले पाप कबूल करायचे आहेत. आपला दृष्टिकोन काय आहे? आपला दृष्टिकोन हा आहे की आपण स्वतःला फसवतो. आपण पापी नाही, ही गोष्ट आपल्याला फसवत आहे. आपण स्वखुशीमध्ये जगत आहोत, आपण चुकीच्या धारणेमध्ये जगत आहोत की आपण पाप केलं नाही आहे, की आम्ही पाप करत नाही आहोत. ही गोष्ट एकदम धोकादायक आहे. कारण आपण येशू ख्रिस्ताला किंवा एक चांगल्या गोष्टीला नाही आपण आपल्या फॉलो करत आहोत, त्याच्या मागे चालत आहोत. तर आपण शास्त्र म्हणतं की योहान 8:44 मध्ये की सैतान जो ह्या जगाचा अधिपती आहे तो प्रारंभापासून लबाडीपणा करत आलाय, खोटं बोलत राहिलाय. तुम्ही त्यालाच अनुसरत आहात, तुम्ही लबाड आहात. आपण लबाड आहोत जर आपण स्वतःला पापी म्हणून नाही घेत. आपण आपलंच खरं, आपणच योग्य, ही जेव्हा वृत्ती आपल्यामध्ये असते तेव्हा शास्त्र म्हणतं की आपण स्वतःला फसवत आहोत. पण शास्त्र काय म्हणतं? शास्त्र हे म्हणतं की आपण जर ह्या गोष्टी आपण स्वीकारत नाही तर आपण देवाच्या वचनाला लबाड ठरवितो. काय? लबाड ठरवितो, त्याला आपण खोटं ठरवितो. आणि योहान ह्याचा 3 अध्याय 33 वचनामध्ये म्हटलं आहे, जर तुम्हाला त्याची साक्ष पटलेली आहे तर तुम्ही अंधारात नाही राहू शकत, तुम्हाला सत्य पटलेलं असेल. म्हणजे जर आपण येशू ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारला आहे तर आपल्याला ही गोष्ट बी स्वीकारावी लागेल की आपण पापी आहोत. तर जेव्हा आपण पापी आहोत तर आपण केलं काय पाहिजे? मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आपण जर पापी आहोत आपण केलं काय पाहिजे? आपला दुसरा मुद्दा आहे, आपण जर पाप करत आहोत, जर आपल्याला समजत आहे आता देवाच्या वचनाद्वारे की नाही, मी जे पाप मी स्वतःला म्हणत आहे की मी पापी नाही आहे, ही चुकीची गोष्ट आहे, म्हणजे आपण पापी आहोत. तर आता आपल्याला केलं काय पाहिजे? आता आपल्याला काय केलं पाहिजे? तर आपल्याला आपल्या पापाची कबुली केली पाहिजे. का कबुली केली पाहिजे? कारण वचन आपण 9 पुन्हा वाचू. जर आपण आपले पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आपल्याला आपल्या पापांची क्षमा होणं गरजेचं आहे. आपल्या ठाई बी सत्य असणं गरजेचं आहे. आपल्याला शुद्ध होणं गरजेचं आहे. जो आत्मा आपला मलिन झालेला आहे त्या आत्मिक शुद्धीकरणाची आपल्याला गरज आहे. म्हणून आपण देवाकडे आपली पापं कबूल केली पाहिजे. आपण आपली पापं कबूल केली पाहिजे की हो परमेश्वरा, मी पापी आहे, मी स्वीकारतो की माझी स्थिती जी आहे सर्वात दयनीय स्थिती आहे आणि मी पापी आहे. आपण उदाहरण बघतो, एक जकातदार आणि परुषी हे दोघं प्रार्थनेला गेले होते. एक उदाहरण येशू ख्रिस्त देतो. आणि जकातदार आणि परुषी दोघं प्रार्थनेला उभे असताना आपला जो परुषी होता तो मोठ्याने प्रार्थना करू लागला, सांगू लागला, मी देवा तुझ्यासाठी मी हे करतो, मी तुझ्यासाठी मी ते करतो, मी असं करतो, मी तसं करतो. आणि तो त्या जकातदाराकडे उद्देशून म्हणतो की हा जो जकातदार आहे ह्याच्यासारखा मी करत नाही, ह्याच्यासारखा पापी मी नाही, ह्याच्यासारखा लबाड मी नाही. म्हणजे तो काय करत होता? स्वतःला उंच करत होता. म्हणजे माझ्या ठाई पाप नाही, मी परिपूर्ण आहे असा तो दाखवत होता. परंतु ज्या जकातदार प्रार्थना करायला लागला, त्यांनी प्रार्थना काय केली? त्यांनी ही प्रार्थना केली की देवा मज पाप्यावर दया कर. त्यांनी स्वर्गाकडेही लक्ष लावलं नाही, त्यांनी मान पण उंच केले नाही, खाली मान करून आपला ऊर बडवून शोक करत तो म्हणाला की देवा मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर. आणि हीच प्रार्थना जी आहे आपल्याला क्षमेकडे आणि शुद्धतेकडे घेऊन जाते. आज आपल्याला हीच प्रार्थना करायची जकातदारासारखी की देवा मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर. आपण आपली पापे कबूल केली पाहिजे की मी पापी आहे. मग तुम्ही अविश्वासणारे असो की जे विश्वासणारे स्वतःला म्हणतात आणि तरी अंधारात जगत आहेत, पाप करत आहेत कंटिन्यू, स्वतःला ख्रिस्ती म्हणून मंडळामध्ये राहून सेवक असो की विश्वासणारा असो, जो स्वतःला म्हणतो तरी पाप करत आहेत, ज्याला येशू ख्रिस्त परवानगी देत नाही ज्या गोष्टीला, त्या गोष्टी तुम्ही करतात, तर तुम्हाला पाप कबुलीची गरज आहे. तुम्हाला आपली पापे पदरी घेण्याची गरज आहे. तुम्हाला स्वीकारावं लागेल की मी काय करत आहे, मी काय स्थितीमध्ये आहे. आणि तुम्हाला येशू ख्रिस्ताकडे, देवाकडे तुम्हाला क्षमा मागावी लागेल.
तुमचे पाप तो दूर करण्यास समर्थ आहे. ह्याच्याने तुम्हाला क्षमा भेटते आणि ह्याच्याने तुम्हाला तुमच्या अनितीपासून, अशुद्धतेपासून, अपवित्रतेपासून तो पवित्र करतो आणि तुम्हाला शुद्ध करतो. आणि हो, हा दुसरा मुद्दा आहे आपला की आपण पाप कबूल केले पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती तिसऱ्या मुद्द्यामध्ये येते की पापावर विजय शक्य आहे. जर तुम्ही म्हणाल की कसं काय शक्य आहे, तुम्ही सांगाल आम्ही पाप कबूल करतो, आम्ही कसं काय क्षमा होऊ, आम्ही कसं काय शुद्ध होऊ, तर लक्षात ठेवा पापावर विजय शक्य आहे. तिसरा मुद्दा आपला हाच आहे की पापावर विजय शक्य आहे. कसं काय शक्य आहे? अध्याय 2 आणि वचन बघा. 1 योहान अध्याय 2 आणि वचन पहिल्यामध्ये बघा, आणि वचन 1 आणि 2 आपण पूर्ण वाचू. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे. केवळ आपल्याच नाही तर संपूर्ण जगाच्या पापाबद्दल तो प्रायश्चित आहे. हे वचन म्हणतं येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला हे शक्य आहे. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही शक्य. जेव्हा तुम्ही स्वीकारतात की मी पापी आहे, देवपित्याकडे, देवपित्या मी जे करत होतो मी चुकीचं आहे, मी विचार जे करत होतो की मी पापी नाही, माझ्यामध्ये पाप नाही, ते चुकीचं आहे, मी ज्या जगी गोष्टी करत होतो, ज्या भूलमध्ये मी जगत होतो, मी ज्या फसवला जात होतो, त्या गोष्टी जर तुम्हाला ज्या कळतात, ज्या तुम्ही क्षमा मागतात, तेव्हा तुम्हाला क्षमा आहे. तुमच्यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगला गेला. येशू ख्रिस्ताचा एकमेव उद्देश हाच होता या जगामध्ये येण्याचा की तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरावं, प्रायश्चित व्हावं. त्यांनी जे प्रायश्चित आपण केलं पाहिजे होतं ते येशू ख्रिस्तांनी पापाबद्दल केलं. जे रक्त सांडवण्याची गरज होती तुमच्या आणि माझ्या पापाबद्दल, जी शिक्षा होती, जी ताडना होती, ती येशू ख्रिस्तांनी स्वतःवर घेतली आणि आपल्यासाठी तो आता मध्यस्थ म्हणून उभा आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही क्षमा मागतात, आपले पाप कबूल करतात, तेव्हा येशू ख्रिस्त तुमची क्षमेची याचना देवासमोर मांडतो की नाही, ह्या व्यक्ती आता क्षमा मागत आहे, ह्याच्यासाठी मी माझ्या जे प्रायश्चित दिलं होतं त्याचा मोबदला मी आहे. म्हणजे तुमच्या पापाबद्दल येशू ख्रिस्त स्वतः तिकडे उभं राहतो आणि तुम्हाला क्षमा भेटते. म्हणजे देव जे अनितिमत्व तुमच्यामध्ये बघतो पाप करताना, पण जेव्हा तुम्ही क्षमा मागतात तेव्हा तुमचं नीतिमत्व तो येशू ख्रिस्तामध्ये बघतो की नाही, अरे ह्या व्यक्तीबद्दल येशू ख्रिस्ताने प्रायश्चित करून घेतलंय, परंतु आपल्याला क्षमा मागायची गरज आहे. येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला प्रायश्चित आहे. येशू ख्रिस्तामध्ये ती गोष्ट शक्य आहे. कारण शास्त्र म्हणतो की फक्त तुमच्या माझ्या नाही तर संपूर्ण जगासाठी तो एक प्रायश्चित आहे. जो कोणी येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवतो की हा माझ्या पापासाठी मरण पावला, येशू ख्रिस्त तो पुन्हा उठला आहे आणि त्याला मला जिवंत आशा दिली आहे, तर तुमचं तारण होतं. हा विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल की येशू ख्रिस्त आपल्या पापाचं प्रायश्चित आहे. देवाचा दृष्टिकोन पापासाठी हाच आहे. देव म्हणतो की तुम्ही पापी आहात. जरी आपण म्हणतो की आपण पापी नाही आहोत, परंतु देव म्हणतो की तुम्ही पापी आहात आणि तुम्हाला येशू ख्रिस्ताकडे येऊन प्रायश्चित करण्याची गरज आहे. जेव्हा आपण क्षमा मागतो, जेव्हा आपण आपले पाप पदरी घेतो, जेव्हा स्वीकारतो, तेव्हा देव आपल्याला क्षमा करतो आणि आपल्याला शुद्ध करतो. कोणाद्वारे शुद्ध करतो? येशूद्वारे करतो. कारण तुमच्या पापाबद्दल देवाने येशू ख्रिस्ताला 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर टांगलं होतं. रक्त सांडलं गेलं होतं तुमच्या आणि माझ्या पापासाठी. आणि जेव्हा तुम्ही देवाकडे क्षमा मागतात तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या बाजूने येशू ख्रिस्त मध्यस्थी करतो. पराक्लेत त्याला म्हटलंय. कैवारी म्हणजे पराक्लेत, जो मध्यस्थी करतो, एक वकील सारखं ॲडव्होकेसी करतो की नाही बाबा आता ह्यांनी क्षमा मागितली आहे, ह्याला सत्य कळलं आहे, ह्याला तुम्ही क्षमा करा. म्हणजे देवाकडे तो आपली बाजू मांडतो. विचार करा. आणि आपलीच नाही तर संपूर्ण जगाची. म्हणजे लक्षात ठेवा, जे अविश्वासणारे हा संदेश ऐकत आहे, लक्षात ठेवा आता बी आपल्याला वेळ आहे की येशू ख्रिस्त आपला पराक्लेत, तुम्ही त्याला स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या पापांची क्षमा मागितली पाहिजे. आम्ही पापी आहोत आणि तुम्हाला स्वीकारलं पाहिजे की येशू ख्रिस्त हा आमच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला. आणि जे विश्वासणारे स्वतःला म्हणतात आणि तरी पापामध्ये जगत आहेत, त्यांना देखील सुधारण्याची गरज आहे. कारण ते बी अंधारात चालत आहे, त्यांना देखील ह्या गोष्टीची गरज आहे. तुम्हाला पाप कबुलीची गरज आहे, कारण येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करतात तेव्हा तुम्हाला क्षमा भेटते आणि शुद्धता भेटते. आपण बघितलं, पहिल्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं की मनुष्य काय समजतो की तो पापी नाही आहे, मी जे करत आहे चांगलं करत आहे, तडजोड करून घेतो. परंतु शास्त्र तुम्हाला तडजोड करायला लावत नाही. अरे ही गोष्ट मी ह्या परिस्थितीमध्ये केली, मी ही गोष्ट त्या परिस्थितीमध्ये केली, मला ही गोष्ट करावी लागली. परंतु शास्त्र तुम्हाला संयम ठेवायला लावतं, तुम्हाला नियंत्रण ठेवायला लावतं स्वतःला. परंतु जेव्हा ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा देवाच्या विरुद्ध गोष्टी करतो आणि आपण पापात पडतो.
मग तो एक अविश्वासणारा असो की जो स्वतःला म्हणतो की मी विश्वासणारा आहे तरी अंधारात चालत आहे, म्हणजे विश्वासणारे देखील पापामध्ये पडत आहेत. म्हणजे विश्वासणारे स्वतःला जे म्हणतात ते बी अंधारामध्ये चालत आहेत. लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी देखील हे वचन आहे की आपल्याला गरज आहे की तुम्ही ओळखा की आपण पाप केलं आहे. दुसरी गोष्ट आपण बघितली की आपल्याला आपल्या पापाची कबुली करायची आहे. का? कारण त्याच्याद्वारे आम्हाला क्षमा आहे, त्याच्याद्वारे आम्हाला शुद्धता आहे, पवित्रता आहे. कोणाद्वारे आहे? तिसऱ्या मुद्द्याने आपण बघितलं की पापावर विजय कोणाद्वारे मिळतो? आपल्याला पापावर विजय हा तिसरा मुद्दा आपला तो येशू ख्रिस्ताद्वारे मिळतो, कारण तो आपला मध्यस्थ आहे. तुम्हाला हे स्वीकारावं लागेल की येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी, माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला आहे. हे आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि जेव्हा आपण हे स्वीकारतो तेव्हा तो आपली मध्यस्थी करतो पित्याजवळ, आणि आपल्याला त्या गोष्टी नंतर तो मिळवून देतो. क्षमा, शुद्धता ह्या परमेश्वर पित्यापासून आपल्याला तो मिळवून देतो. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण म्हणू शकतो की आपलं तारण झालंय, आपण विश्वासामध्ये आलेलो आहोत. पण तरी ह्या पापाबद्दल एक मुद्दा येतो की जेव्हा आपण विश्वासामध्ये येतो तर आपण पुन्हा पाप करतो का? परत बघ, आता मी सांगितलं की आपण स्वतःला नाकारतो की आपण पाप करत आहे, ती आपण चूक करत आहे. मग तुम्हाला म्हटलं की आपण ती चूक आपण काही दुरुस्त केली पाहिजे, आपण कबूल केली पाहिजे. समजा का तुम्ही ती गोष्ट कबूल केली की मी चूक करत होतो, मी पाप करत होतो, आणि नंतर मग तुम्हाला येशू ख्रिस्तामध्ये पापावर विजय बी भेटला, तुम्ही आता विश्वासामध्ये पण आले. पण ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कधी पाप करू शकत नाही, कधी पापात पडत नाही. विश्वासणारा देखील फसवला जाऊ शकतो, विश्वासणारा देखील पापामध्ये पडू शकतो. दुसरा अध्याय जो पहिले योहानाचा दुसरा अध्याय वचन 1 आणि 2 आपण पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचू बरं. आपला मुद्दा हा आहे की पुन्हा पाप करणे. ठीक आहे, चौथा आपला पॉईंट आहे पुन्हा पाप करणे. ठीक आहे. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा येशू ख्रिस्त जो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे, केवळ आपल्या पापाबद्दल नव्हे तर जगाच्याही पापाबद्दल. जो विश्वासणारा आहे, जर त्याच्याकडून पाप होत आहे तर पुन्हा एकदा शास्त्र म्हणतं की जर तुम्ही विश्वासामध्ये असून सुद्धा पाप करत आहात तर कबूल करा की तुम्ही पाप केलं आहे. देवाकडे लगेच दयेची याचना करा, लगेच पुन्हा क्षमा मागा, मान्य करा की मी पुन्हा पाप केलंय. परमेश्वर पिता, मी पापी आहे, मी पाप केला आहे तुझ्या विरुद्ध, मी विश्वासामध्ये असून देखील पाप करत आहे. तुम्ही एकदा विश्वासामध्ये आले तर सोडून नका देऊ क्षमेची याचना, क्षमेची प्रार्थना करणं, दयेची प्रार्थना करणं. कारण आपण बी शास्त्रामध्ये जेव्हा आपण प्रभूची प्रार्थना बघतो, शिकवली प्रार्थना बघतो, तिकडे म्हटलंय की जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोड. म्हणजे जसे आम्ही आमच्या अपराधात क्षमा करतो, तू बी आमच्या अपराधांना क्षमा करत राहा. हे आपण रोज प्रार्थनेमध्ये म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय की आपण क्षमा मागत आहोत. तुमचे कधी असं होतं की एक विश्वासणारा देखील पाप करू शकतो, परंतु त्याला तोड काय आहे? त्याला तोड हे आहे की तुम्ही लगेच क्षमा मागणं आणि ती गोष्टीची पुनरावृत्ती नाही करणं. कारण येशू ख्रिस्त तुमचा पराक्लेत आहे, येशू ख्रिस्त तुमचा मध्यस्थ आहे. जर तुम्ही पाप केलं बी आहे एक विश्वासणाऱ्याने, तर तुम्हाला लगेच क्षमा मागून परत तुमच्या ऑन ट्रॅक, तुम्हाला परत तुमच्या मार्गावर यायचं आहे. तारणाच्या मार्गावर, येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाच्या मार्गावर तुम्हाला पुन्हा यायचं आहे. पाप केल्यानंतर मग तुम्ही काय करायला पाहिजे? पाप केल्यानंतर जो आपला मध्यस्थ आहे त्याला ओळखा. जर तुम्ही विश्वासणारे आहात आणि तुम्ही पाप करत आहात तर आपला मध्यस्थ कोण हे याला ओळखा. तुमचा मध्यस्थ येशू ख्रिस्त आहे. आपला मध्यस्थ कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. तर आपण पुन्हा असं वाटत आहे आपण विश्वासणारे आहोत आणि आपल्याकडून काही घडत आहे अशी गोष्ट जी देवाला गौरव नाही देते, देवाला ठेस पोहोचवत आहे, देवाच्या विरुद्ध आहे, तर लगेच विश्वास ठेवा की येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आहे. लगेच क्षमा मागा, येशू ख्रिस्त तुमच्यासाठी लगेच मदती करायला तिकडे तयार आहे. पण कंटिन्यू त्या पापामध्ये पडू नका. दुसरी गोष्ट, पुरवठा करणारा ओळखा, त्यासाठी पुरवणारा ओळखा. वचन 7 आणि 9 बघा. पहिला अध्याय 7 ते 9 मध्ये आपण वाचू बरं. पहिला अध्याय 7 ते 9. आपण जसा जो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपण एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपल्याला स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपले पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून
आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. पुन्हा तोच मुद्दा येतो आहे की जर तुम्ही पुन्हा बी पाप करत आहात विश्वास केल्यावर, ठीक आहे, तर लक्षात ठेवा लगेच तुम्हाला आपली पाप कबुली करणं गरजेचं आहे. तुमचा पुरवठा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला पाप क्षमा भेटू शकते, तुम्हाला तुमचा पुरवठा होऊ शकतो. प्रथमतः आपल्याला काय करायचं आहे, पहिली गोष्ट तर पापापासून दूर राहा. आम्ही परावृत्त बघा, लक्षात ठेवा, मी तुम्हाला म्हटलं की त्या काळी मंडळीमध्ये ह्या गोष्टी होत होत्या की पहिली गोष्ट तर पापाला म्हणजे आपण पाप करत आहोत या गोष्टी स्वीकारतच नव्हते. अशा अनित्य शिक्षण तिकडं पसरलेलं होतं. तिकडच्या लोकांची धारणा होती की मनुष्य जे अनिती करतो ते पाप नाही आहे. पण लक्षात ठेवा, एक विश्वासणारा बी कदाचित अनितीकडे वळू शकतो, तर ती गोष्ट पाप आहे. तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारणं, तारण तुम्हाला भेटून जाणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळं जग जिंकून घेतलं आहे. तुम्हाला परीक्षेमधून जावं लागेल, तुम्हाला मोहातून जावं लागेल, कधी कधी तुम्ही मोहाला बळी बी पडाल, परंतु शास्त्र म्हणतं की तिकडं आपल्याला आपली पाप कबुली करायची आहे आणि येशू ख्रिस्त आपल्याला पुन्हा क्षमा करायला तयार असतो आणि शुद्धता करायला तयार करतो. पवित्रीकरण, शास्त्र आपल्याला पवित्र असं कुठे म्हणत नाही की त्याने आपल्याला पवित्र करून टाकलेलं आहे, परंतु पवित्रीकरण ही एक पद्धती आहे जी रोज रोज होत राहते. क्षमेद्वारे आणि पापाला दूर ठेवण्याद्वारे पवित्रीकरण होत राहतं. ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. पवित्रीकरण म्हणजे ही एक प्रोसेस आहे जी होत राहते. असं नाही की तुम्ही पवित्र करून सोडून दिलेले आहात, नाही, आपण पवित्र होत राहतो, कंटिन्यू होत राहतो. आपण त्या स्थितीमध्ये, आपण प्रोग्रेसमध्ये आहे, आपण कार्यामध्ये आहे, त्या पद्धतीमध्ये आहे, आपण प्रोग्रेस होत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जर आपण विश्वासामध्ये आहे, येशू ख्रिस्ताला आपण आपला तारणारा म्हणतो, आपण आपल्या पापांची क्षमा मागून चुकलो आहे, पण तरी जर कुठे आपण पापामध्ये पडत आहे, बघा, आम्ही सांगत नाही आहे की पापामध्ये पडा, शास्त्र त्याची आपल्याला परवानगी देत नाही, शास्त्र त्या गोष्टी, परंतु जर होत आहे तुमच्याकडून तर तुम्हाला पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये यावं लागेल, तुम्हाला दयेची याचना करावं लागेल, तुम्हाला क्षमा मागावी लागेल आणि स्वतःची पाप तुम्हाला कबूल करावं लागेल की मी पाप केला आहे, आणि लगेच तो तुम्हाला शुद्ध आणि पवित्र करतो आणि त्या पापापासून तुम्हाला परावृत्त व्हायचं आहे. पण तुम्ही जर म्हणाल की मी पापच नाही करत, तुम्ही तर चूक करत बी आहात तर तरी त्याला टाळत आहात, तर लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला फसवत आहात. ख्रिस्ती विश्वासामध्ये आल्यावर देखील तुम्ही स्वतःला फसवत आहात. तर आपले पाप ओळखा, कोणत्या गोष्टीमध्ये आपण चुकत आहे ओळखा. विश्वासणाऱ्यांनो, अविश्वासणाऱ्यांनो, ओळखा की आम्ही कुठे चुकत आहोत. कोणती गोष्ट जी आहे ही अनैतिक आहे आपल्या जीवनामध्ये, कोणती गोष्ट आहे जी चुकीची आहे. कदाचित आपण विश्वासामध्ये आल्यावर देखील व्यभिचार करत आहोत, कदाचित आपण विश्वासामध्ये आल्यावर देखील आपण खोटं बोलत आहोत, कदाचित आपण विश्वासामध्ये आल्यावर देखील आपण लबाडीने वागत आहोत, कदाचित आपण विश्वासामध्ये आल्यावर देखील आपण काही पापांची पुनरावृत्ती करत आहोत, कदाचित आपण विश्वासामध्ये आल्यावर देखील आपण निंदा करत आहोत, कोणाबद्दल कपट करत आहोत. लक्षात ठेवा, आपल्याला परत येशू ख्रिस्ताकडे कबुली मागायची आहे, परत पापक्षमा आपल्याला मिळवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण आपल्या नीतिमत्वाच्या मार्गाला लागायचं आहे. कित्ता ठेवा येशू ख्रिस्ताचा, एक कित्ता ठेवा येशू ख्रिस्ताचा की त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांची वचनं पाळा. त्या शिष्यांनी कसं जीवन जगलं त्याच्याकडे लक्ष लावा, येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावा की कसं पाप विरहित जीवन ते जगले आहेत, पाप रहित नाही तर पाप विरहित. तर आजचा मुद्दा हाच आहे की आपला दृष्टिकोन. तर प्रियांनो, आपल्याला बघायचं आहे की तुम्ही स्वतःच्या पापाला नाकारत आहात का, म्हणजे मी पापी आहे ही गोष्ट तुम्ही नाकारत आहात का. जर नाकारत आहात तर फार मोठी चूक करत आहात. शास्त्र म्हणतं की तुम्ही लबाड बोलत आहात, तुम्ही स्वतःला फसवत आहात आणि तुमच्या ठाई सत्य नाही. तुम्ही देवाच्या वचनाला, जिवंत देवाच्या वचनाला, स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माण करते, अख्ख्या सृष्टीच्या निर्माण करते देवाच्या वचनाला तुम्ही खोटं ठरवत आहात. पण शास्त्र म्हणतं की जर तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारला आहे, तुम्ही प्रकाशामध्ये त्याची साक्ष स्वीकारली आहे, तर तुम्ही सत्यामध्ये चालत आहात, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खोट्याला जागा नाही आहे. तर स्वीकारायचा प्रयत्न करा की तुम्ही पापी आहात, आपल्या पापाची कबुली करा. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं की पापाची कबुली करा, कारण का, त्याच्यामध्ये आपल्याला क्षमा आहे, आपल्याला शुद्धता आहे, आपल्याला पवित्रीकरण भेटत आहे, आपल्या अनितीपासून आपल्याला परमेश्वर दूर नेत आहे, आपल्याला स्वर्गाचं वारीस करत आहे. कारण का, की येशू ख्रिस्ताने तो मार्ग मोकळा केला. तिसरा मुद्दा आपण बघितला की आपल्याला का विजय शक्य आहे, कारण ते येशू ख्रिस्ताने आपल्याला मार्ग मोकळे केले आहेत. येशू ख्रिस्त आपला पराक्लेत आहे, येशू ख्रिस्त आपला मध्यस्थ आहे, येशू ख्रिस्त आपली मध्यस्थी करतो, येशू ख्रिस्ताने तुमच्या
तुमच्या माझ्या पापासाठी वधस्तंभावर प्राण दिला आहे. तुम्ही जर स्वीकारतात की मी पापी आहे, तेव्हा येशू ख्रिस्त तुमची पापाची याचना देवाकडे मांडतो की नाही, ह्या व्यक्ती स्वतःची कबुली करत आहे, ह्याच्या पापाबद्दल मी मरण पावलो होतो, ह्याच्या पापाबद्दल मी प्रायश्चित केलं होतं. येशू ख्रिस्त अख्ख्या जगाचं प्रायश्चित आहे. तो विश्वासणाऱ्यांचं सगळ्यांचं प्रायश्चित आहे. आणि एवढं करून मी तुम्ही विश्वासामध्ये असल्यावर बी जर तुम्ही पापाची प्रवृत्ती करत आहात, तरी शास्त्र म्हणतं की तुम्हाला अजून बी येशू ख्रिस्त सवलत देतो की तुम्ही त्याची क्षमा मागा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की कंटिन्युअस तुम्ही पाप करत राहा विश्वासामध्ये आल्याशिवाय. नाही, पण कधी कधी होतं की आपण मनुष्य आहोत, आपण दैहिक बंधनामध्ये आहोत. आपण कारण पॉल बी म्हणतो की माझं शरीर जे आहे ह्या भ्रष्टतेपासून मुक्त होण्याची वाट बघत आहे, तारणाची वाट बघत आहे शरीर पण. म्हणजे आपण भ्रष्टतेमध्ये जगत आहोत, अजून बी आपण शरीराच्या बंधनामध्ये जगत आहोत. तर कदाचित आपण मोहामध्ये पडेल, कुठे पापामध्ये पडेल विश्वासामध्ये आल्यावर बी. परंतु तरी आपल्याला ती गोष्ट ओळखून आपल्याला परत मागे फिरायचं आहे. आपल्याला येशू ख्रिस्ताकडे आपल्या परत कबुली करायची आहे, जेणेकरून येशू ख्रिस्त पुन्हा एकदा आपली मध्यस्थी करून आपल्याला पापांची क्षमा करेल. परंतु असं म्हणू नका की तुम्ही विश्वासणारे आहे तर तुम्ही मोहात पडणार नाही, तुम्ही पापात पडणार नाही. आता आपल्याला गरज काय आहे, आपल्याला ओळखायची गरज आहे की आपण कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करतोय. एक अविश्वासणाऱ्याला ओळखायचं आहे की मी खरंच पापी आहे की नाही आहे. त्याला आता हे चॅलेंज आहे, हा एक त्याच्यासमोर मोठा ध्येय आहे. त्याने स्वतःला सिद्ध करावं की तो पापी नाही आहे. आणि जो विश्वासणारा आहे, त्याने जो स्वतःला म्हणतो की मी विश्वासणारा आहे, जो अंधारात चालत आहे तरी पण त्याने पण स्वतःला सिद्ध करायचं आहे की तो जे वागत आहे ते योग्य वागत आहे का. स्वतःला ख्रिस्ती म्हणून तो अंधारात वागत आहे, अनेक प्रकारची पापं करत आहे, अनेक प्रकारच्या पापामध्ये पडलेला आहे. तो स्वतःला कसा फसवत आहे आणि स्वतःला काय म्हणून सिद्ध करत आहे, हे त्याला स्वतः जाणून घ्यावं लागेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की एक विश्वासणाराच जर पापामध्ये पडत आहे तर हे नका समजू की तुम्ही कधी पापात पडणार नाही. येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याचा अर्थ असा नाही की तुमच्या जीवनातून सर्व संकट निघून जाणार आहे, परंतु त्याचा अर्थ हा आहे की तो तुम्हाला त्या संकटांमध्ये सहाय्यता पुरवणारा परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे, देव आहे. म्हणून तुम्ही पापात पडू शकतात, तरी पण तुम्हाला मोह येऊ शकतो. तो शैतान जो आहे तो विश्वासणाऱ्यांना देखील फसवू शकतो असं शास्त्र म्हणतं, भुलवू शकतो. तर आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला करायचं आहे की जर आपल्याला वाटत आहे की आपल्या जीवनामध्ये आपण विश्वासी आहे तरी आपल्या गोष्टीमध्ये ह्या पापी गोष्टी आहेत, तुम्हाला आकलन करायचं आहे, मूल्यमापन करायचं आहे की तुम्हाला निरीक्षण करायचं स्वतःच्या जीवनाचं की माझ्या कोणत्या गोष्टी आहेत जे देवाला गौरव देत नाही आता, आणि त्या तुम्हाला हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. येशू ख्रिस्ताकडे क्षमा मागायचं आहे आणि त्यांची पुनरावृत्ती नाही करायची आहे. हा जो संदेश होता योहानाच्या पुस्तकातून आपण घेतलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं खोट्या शिक्षणाच्या, खोट्या सिद्धांताच्या आणि खोट्या समजदारीच्या, खोट्या शिकवणीच्या विरोधामध्ये आहे हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे. ही शिक्षण होतं की मनुष्य पापी नाही, त्याचे अनैतिक कार्य हे पाप नाही. तर तुम्ही ह्याच भूलमध्ये जगत आहात का की आपले अनैतिक कार्य हे पाप नाही, तर तुम्ही फार मोठ्या भूलमध्ये जगत आहात. तुम्ही स्वतःला फसवत आहात आणि देवाला देखील तुम्ही लबाड ठरवत आहात. मग सत्य शेवटी हेच आहे की आपण पापी आहोत आणि येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी मेला आणि आपल्याला तारण्याची गरज आहे. आणि आपल्याला येशू ख्रिस्तापासून दयेची, क्षमेची आणि पवित्रतेची सगळ्या गोष्टींची गरज आहे. आपण स्वतः देवासमोर नीतिमत्व म्हणून सादर होऊ शकत नाही, म्हणून येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची आपल्याला गरज आहे. म्हणून कबूल करा की आपण पापी आहोत. आपले पापांना कबूल करायला शिका. जितकं आपण नम्र होऊ तेवढं आपण उंच केलं जावं असं वचन म्हणतं. मी तुम्हाला उदाहरण दिलं ते जकातदाराचं आणि परुशीचं. ज्या जकातदाराने गुडघ्या टेकून स्वर्गाकडे न बघता ऊर बडवून शोक करत प्रार्थना केली की मज पाप्यावर दया कर, आणि नंतर येशू ख्रिस्त शिष्यांना विचारतो की सांगा तो बडायक्या मारणारा परुशी मोठा आहे की हा मोठा आहे. नक्कीच परमेश्वर तिकडे उत्तर भेटलं की जो जकातदार स्वतःला नम्र करतो, लीन करतो, आपल्याला स्वतःला पापामध्ये बघतो, स्वतःला तो म्हणतो की माझी स्थिती ही, माझी जी उत्तम स्थिती जी आहे ती दयनीय आहे, पापी आहे, व्यर्थ आहे, जेव्हा त्याला कळतं तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो की तेव्हा हा मनुष्य तारणासाठी योग्य आहे, उद्धारासाठी. कारण सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तुम्ही स्वतःचा नकार केला पाहिजे की मी काय आहे. तुम्ही जर स्वतःला म्हणतात की मी पापी नाही, तर अजून बी आपण स्वइच्छेवर जगत आहोत, अजून पण आपण स्वतःला भूषण देत आहोत, स्वतःला आपण उंच करत आहोत. पण आपल्याला नम्र व्हायची गरज आहे, एक मोठं मन करून आपल्याला स्वीकारायची गरज आहे की मी पापी आहे. आणि तेव्हा बघा तुमच्या जीवनामध्ये कसे मोठे कार्य होतात. तेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात कार्य करायला लागतो. आणि जर तुम्ही पुन्हा पापात पडत बी आहात, म्हणजे पाप होत पण आहे, तरी येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मध्यस्थ म्हणून तयार आहे. तरी आपल्याला आशा आहे. तर लक्षात ठेवा, मी आज तुमच्या समोर पापाचे दृष्टिकोन मांडले. ते म्हणजे काय की आपण स्वतःला फसवतो की आपण पाप करत नाही. तर आपण नंतर मग काय केलं पाहिजे
आपल्याला कळतं की आपण जेव्हा पाप करतो ते आपण आपली पाप क्षमा आपण कबुली केली पाहिजे. कारण ती आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये उपलब्ध आहे. आणि नंतर तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यावर बी जर तुम्ही पापामध्ये पडत आहात तर तरी आपल्याला क्षमा, दया, देवाची प्रीती, देवाचं प्रेम, देवाचं म्हणतो ना आपण पवित्रता आपल्यासाठी मोकळी आहे. तो आपल्याला पुन्हा स्वीकारायला तयार आहे. तर लक्षात ठेवा की आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करायचा आहे. हा शास्त्रभाग तुम्ही नीट वाचा. 1 योहान ह्याचा 1 अध्यायापासून 2 अध्यायाच्या 2 वचनापर्यंत तुम्ही नीट वाचा. तुम्हाला कळेल की येशू ख्रिस्तचे वचन जे आहे, देवाची वचने ते पापाबद्दल काय म्हणत आहे आणि आपला दृष्टिकोन काय आहे. स्वतःला फसवू नका की आपण पापी नाही आहोत. आपण जे सगळं करत आहोत सगळं बरोबर आहे. स्वतःला फसवत आहात. कुठे ना कुठे नंतर तुम्हाला ह्याचा हिशोब द्यावा लागेल. कारण देवाचे सेवक म्हणतात की मनुष्याची जी सर्वोत्तम स्थिती आहे ती व्यर्थ आहे. किती बी तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये असं तुम्ही व्यर्थ आहात जर तुम्ही तुमचे पाप कबूल नाही करत आहात. तर आपल्याला आपले पाप कबूल करायचे आहे. आपल्याला पुन्हा एकदा ख्रिस्ताच्या मागे चालायचं आहे आणि एक चांगलं नीतिमत्तेचं जीवन जगायचं आहे. आणि लोकांना बी आपल्याला शिकवायचं आहे की आपण पापी आहोत आणि आपल्याला तारणाची गरज आहे. मी आशा करतो की हे देवाचं वचन तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि कृपा करून हे वचनाने तुम्ही आशीर्वादित व्हा. तुमच्या परिवाराला, मित्रजनांना हे वचन शेअर करा, त्यांना दाखवा, इतर लोकांना पर्यंत ती पाठवा जेणेकरून त्यांना बी देवाचा आशीर्वाद भेटेल. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल, प्रीतीबद्दल मी तुमचे आभार मानतो. ह्या वचनाला देखील हे देखील देवाचं वचन आहे. ह्याला देखील तुम्ही पुढे पाठवा आणि अधिकाधिक देवाचं गौरव होऊ द्या. ह्या वचनाद्वारे आपलं गौरव नाही हात देवाचं गौरव होतं. मी आशा करतो की ह्या वचनाद्वारे पापाप्रती तुमचा कन्सेप्ट जो आहे तो थोडाफार तरी क्लिअर झाला असेल. आणि नाही झाला असेल तर शास्त्र तुमच्यासाठी मोकळं आहे. अधिकाधिक देवाचं वचन वाचा. तुम्हाला अधिकाधिक त्याची जाणीव होईल की आपण पापी आहोत आणि देव आपल्यापेक्षा कैक महान आहेत आणि आपल्याला कशाची गरज आहे. आपला दृष्टिकोन पापाबद्दल आणि देवाचा